थोडा वेळ कुणीच कुणाशी बोललं नाही. त्या शांततेचा भंग करत यश म्हणाला, "मी यश प्रधान, पेट्रोकेमिकल इंजिनियर आहे. तू काय करतेस? जॉब की?" "मी वेलणकर कॉलेजला आहे. अपिअरिंग मास्टर्स इन फार्मसी लास्ट इयर." जसजसा वेळ गेला तसतसं त्यांच्या गप्पा वाढू लागल्या. यशने त्याच्या जॉबची सगळी स्टोरी सांगितली. "तुला कॉलेज बुडून 1-1.5 महिना बाहेर राहायला जमेल का? माझी ॲन्युअल एक्झाम लास्ट वीकमध्ये संपली. त्यामुळे आता 2 महिने व्हॅकेशन्स आहेत. नवीन टर्म जुलैमध्ये स्टार्ट होतील. तोपर्यंत मी फ्री आहे." "गुड. तुला आणखी काही विचारायचं आहे का?" "हो, म्हणजे 1 महिना आउट ऑफ स्टेशन राहायचं असल्याने माझे काही प्लॅन डिस्टर्ब होणार आहेत. म्हणून मी माझं पेमेंट जास्त सांगितलं आहे. मी पेमेंट आणि अदर एक्सपेन्सेसमध्ये निगोसिएशन करू शकणार नाही. तसं मी अनुशी डिस्कस केलं आहे आणि तुम्हालाही कल्पना देते. म्हणजे डोंट वरी अबाउट पेमेंट्स. विल डिस्कस विथ अनु. तू तुझ्या फॅमिलीला सोडून माझ्यासोबत ॲज अ वाईफ म्हणून येत आहेस. दिस इज अ बिग थिंग फॉर मी. तू याआधी अशी कुठे गेली होतीस किंवा काही अनुभव आहे का?" "नाही. म्हणजे नाईट स्टे स्कॉलरशिपला चा एक्सपिरियन्स आहे, पण तो फक्त 2 ते 3 दिवसांचा. 1 महिना, तेही आउट ऑफ स्टेशन. मीही पहिल्यांदाच जात आहे." तिच्या बोलण्याचा अर्थ यशला कळला नाही. नाईट स्टे स्कॉटशिप म्हणजे काय? जाऊ दे, असेल काहीतरी. त्यांचं बोलणं पुढे चालू राहिलं आणि अचानक यश बोलता बोलता थांबला. नाईट स्टे स्कॉटशिप? अचानक त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. नाईट स्टे स्कॉटशिप म्हणजे ही मुलगी सेक्स वर्कर आहे? ओ फक! एक सेक्स वर्कर मुलगी माझ्यासोबत ॲज अ वाईफ म्हणून येणार? या विचारानं त्याचं डोकंच भणाणलं. समोर जेनी काहीतरी बोलत होती, पण तिचं बोलणं यशच्या कानापर्यंत जात नव्हतं. त्याने मोबाईलवर कॉल आल्याचं नाटक केलं आणि रेंजसाठी बाहेर उठून आला. त्याने समोर पाहिलं तर गार्डनमध्ये बेंचवर अजय आणि अनु बसले होते. तो तणतणतच त्यांच्याकडे गेला. "आर यू मॅड? मला वेड्यात काढताय का तुम्ही दोघं? माझी मदत करताय का चेष्टा करताय?" यश संतापानं अजयवर ओरडला. "यश, काय झालं तुला चिडायला? काही प्रॉब्लेम झालाय का?" "प्रॉब्लेम? यार, तुम्ही जीवाभावाचे मित्र म्हणून तुम्हाला मदत मागितली आणि तुम्ही मला मदत करायची सोडून मला चुत्या बनवताय?" "अरे शांत हो. काय झालं ते तरी सांगशील? काय झालं म्हणून काय विचारतोस? मला डमी वाईफच्या नावाखाली सेक्स वर्करसोबत राहायला सांगताय? व्हॉट द यार, जरा तरी लाज बाळगा. ही मदत करायची पद्धत झाली का? मग तुला काय प्रॉब्लेम आहे? तुला तिच्यासोबत लग्न करायचंय का? शेम ऑन यू आजा. माझ्यावर वेळ आली म्हणून तू मला सोबत राहायला सांगतोस. "दिस थिंग्स आर नॉट एक्स्पेक्टेड फ्रॉम बोथ ऑफ यू." मूर्खासारखं बडबडू नकोस. "आणि प्रॉस्टिट्यूट काय म्हणतोस तिला? जरा तरी लाज वाटू दे. अरे ती नाईट सर्व्हिस देते. शी इज अ सेक्स वर्कर. तिला प्रॉस्टिट्यूट नाही तर आणखी काय म्हणू? वेश्या आहे ती, वेश्या. तुला कळतंय का मी काय म्हणतोय ते?" यश रागात असल्याने समजावण्याच्या पलीकडे गेला होता. अजयने अनुकडे पाहिलं. तिचा चेहरा रडवेला झाला होता. शेवटी हा प्लॅन तिचाच होता. तिने यशला जेनीबाबत काहीच कल्पना दिली नव्हती. "माझे दिवस खराब चालू असतील कदाचित, पण एका वेश्येसोबत राहायची वेळ यावी इतके खराब नक्कीच नाहीत." "इनफ यश!" अजय ओरडला. "वेश्या काय म्हणतोस? तुला तिच्याबद्दल काय माहिती आहे? एखाद्याला या पद्धतीनं जज करणं पटतं का तुला? निघ, चालता हो इथून. माझ्या डोळ्यासमोर अजिबात थांबू नकोस." यशही तणतणतच निघाला. टॅक्सी करून सरळ फ्लॅटवर आला. अजूनही तो संतापातच होता. थोड्या वेळाने अजय अनुही घरी आले. अजय यशच्या बेडरूममध्ये आला. "यश, मी काय बोलतो ते ऐकून तर घे." "आधी मी जे बोलतो ते ऐकून घे." "बोल, तू बोल. पहिल्यांदा तुझं होऊ दे." "आजा, मी सिम्पली तुझ्याकडे मदत मागितली. तुझा आणि अनुचा प्लॅन चांगला आहे. त्याबद्दल नो डाऊट. पण तो प्लॅन एका प्रॉस्टिट्यूटसोबत कसा काय वर्कआउट होऊ शकतो? तू मूर्ख आहेस का? प्रॉस्टिट्यूट काय म्हणतोस? मान्य आहे की ती कॉलगर्ल आहे. पण ती वेश्या नाहीये यार. मग कॉलगर्ल आणि प्रॉस्टिट्यूटमध्ये काय फरक आहे? सेक्स वर्कर ती सेक्स वर्कर. नाव बदलल्यानं असा काय फरक पडतो? आहे, नक्कीच फरक आहे. वेश्या शरीराचा व्यापार पैशासाठी करते. पैसा हेच तिचं सर्वस्व असतं. त्यासाठी ती काहीही करायला तयार असते. तिला फक्त पैसा हवा असतो. समोरचा कस्टमर कोण आहे याच्याशी तिला काही घेणं-देणं नसतं. शरीराचा व्यापार करणं एवढंच तिला माहीत असतं. सकाळी उठायचं, मेकअप करायचा आणि रात्री जागायचं. वर्षानुवर्ष हेच तिचं आयुष्य असतं. पण कॉल गर्लचं तसं नसतं यार. ती शरीराचा व्यापार पैशासाठी करत नाही. ती शरीराचा व्यापार करते ते जगण्यासाठी. तिचं पर्सनल लाईफ वेगळं असतं. लाईफ
त्यासाठी तिला पैसा लागतो, तो ती या मार्गाने मिळवते. पैशाची गरज भागली की ती त्या वाटेला जात देखील नाही. जेनीचंच उदाहरण घे. ती फार्मसीची स्टुडंट आहे. तिला फीससाठी, स्वतःच्या रेंटसाठी पैसा लागतो. तिची फॅमिली तिच्यावर डिपेंड आहे. यार, ती काही रोज उठून सेक्स वर्क करत नाही. आणि आपण कॉलेजला असताना कितीतरी मुली नाईट सर्व्हिस द्यायच्या. त्यातल्या कितीतरी आपल्या फ्रेंड होत्या. आज बऱ्याच जणींची लग्न झाली आहेत. बऱ्याच जणींनी शिक्षण पूर्ण करून जॉब सुरू केला आणि हे काम सोडले. तू त्या सर्वांनाच तू प्रॉस्टिट्यूट म्हणणार का? तू इतका सनातनी असशील असं वाटलं नव्हतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, वेश्या काय किंवा प्रॉस्टिट्यूट काय, त्या हे काम करतात म्हणून तुझ्या माझ्या घरातील स्त्रिया सुरक्षित आहेत. त्या जर नसत्या तर आपल्या बायकांना रस्त्यावर चालणं मुश्किल झालं असतं आणि आपला कामधंदा सोडून कोण येणार आहे तुझ्यासोबत राहायला, तेही तुझी बायको म्हणून. तुला या गोष्टीचा एवढाच प्रॉब्लेम असेल तर जॉब सोडून दे, माझं काहीच ऑब्जेक्शन नाहीये. यशला अजयचं म्हणणं पटलं. हळूहळू तो शांत झाला. त्याला त्याची चूक लक्षात आली. आपण असं नको वागायला होतं. त्याला गिल्टी फील व्हायला लागलं. पण जेनी दुसरं काम का नाही शोधत? तुला काय वाटतं, तिने प्रयत्न केले नसतील का? कोणती मुलगी आपलं प्रोफेशन म्हणून ही फील्ड निवडते? सॉरी यार आजा, मी माझ्या प्रॉब्लेम्समुळे एवढा आंधळा झालो की मला समोरचं काहीच दिसत नव्हतं. माझं माझ्यावरचं नियंत्रण राहिलं नाही. मी फारच चुकीचं वागलो. आणि यश, एक गोष्ट तुझ्या लक्षात आली का? ती कॉलगर्ल आहे हे तिने स्वतःहून सांगितलं. वाटलं असतं तर ती लपवूही शकली असती. यातून तुला ती प्रामाणिक वाटत नाही का? आणि ती कॉलगर्ल आहे हे मला आणि तुलाच माहीत आहे. कोकणात गेल्यावर तिथल्या लोकांसाठी ती तुझी बायको आहे. आणि डोंट वरी, तू साईटवर गेल्यावर ती काही दुसऱ्यांना सर्व्हिस देणार नाही. मला तिच्या लॉयल्टीवर पूर्ण भरोसा आहे. प्लीज या राजा, अजून एम्बॅरेस नको करू. मला तिचा नंबर देशील? मी तिला डायनिंग टेबलवर एकटंच सोडून आलो. तिला काय वाटलं असेल? मला तिला सॉरी म्हणायचंय. सॉरी म्हणायचं असेल तर आधी अनूला म्हण. बघ जरा, तुझ्या वागण्यामुळे ती किती दुःखी झालीये. गाडीतून येताना ती अक्षरशः रडत होती. आणि तुला माहीत आहे का, जेनी अनूची चाइल्डहुड फ्रेंड आहे. अनू तिच्या बाबतीत खूपच पॉझिटिव्ह आहे. ती जेनीला स्वतःची बहीण मानते आणि तू मात्र तिच्यासमोर असं वागलास, तिला वेश्या म्हणालास. से सॉरी टू हर. ओ शिट यार, मी तर अणूचा विचारच केला नव्हता. ती कुठे आहे? असं म्हणत यश ताडकन उठला. अणू तिच्या बेडरूममध्ये पुस्तक वाचत होती. अधूनमधून डोळे पुसणं चालूच होतं. यशला तिच्या समोर जायला ऑकवर्ड वाटत होतं. तो भीतभीतच तिच्या पायाजवळ जाऊन बसला. यार अनू, तू रडू नको यार. सॉरी यश, खरंच मी चुकले. मला तुला फसवायचं नव्हतं. तुमचं कन्फर्म झाल्यावर मी तुला सांगणारच होते. तू एवढा हर्ट होशील याची मला खरंच कल्पना नव्हती. सॉरी यश, रिअली सॉरी. अणूचा पुन्हा बांध फुटला व ती रडायला लागली. अनू यार, तू कशाला सॉरी म्हणतेस? खरं तर मीच मूर्खासारखं वागलो. तुम्ही मला मदत करत होतात आणि मी मात्र तुम्हाला वाटेल ते बोललो. मला माफ कर अनू. आणि मी जेनीसोबत राहायला तयार आहे. तिच्या प्रोफेशनशी मला काहीही घेणं देणं नाही. उलट ती माझ्यासोबत येते हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. नाही यश, तू माझ्यासाठी कॉम्प्रोमाइज नको करू. तुझी तिच्यासोबत राहायची इच्छा नसेल तर मी तुला फोर्स करणार नाही. आपण तुझ्यासाठी दुसरं कोणीतरी शोधू. तू आधीच इतक्या प्रॉब्लेममध्ये आहेस, त्यात माझ्यामुळे तुला आणखीच त्रास झाला. अनु, तूच असं बोलल्यावर मी काय करायचं? तुम्ही माझ्यावर हक्क नाही दाखवायचा तर कोणी दाखवायचा? या एवढ्या मोठ्या देशात तुम्हा दोघांशिवाय माझं कोण आहे? आणि आता दुसऱ्या कोणासोबत नाही. मी फक्त जेनीसोबतच राहणार. आणि ती सोबत आली नाही तर मीही सावरीला जाणार नाही. तू आत्ताच्या आत्ता मला तिचा नंबर दे. मी तिच्याशी बोलतो आणि डेट फायनल करतो. तू खरंच तिच्यासोबत जायला तयार आहेस? तू नंबर दे तिचा. आमचं आम्ही भेटून ठरवतो. ठीक आहे, नंबर देते मी, पण तुम्ही दोघं एकटंच भेटणार नाही. मी आणि अजय समोर असेल तरच ही मीटिंग होईल. तुझा काही भरवसा नाही. तू चिडलास तर तिलाच काहीतरी बोलशील. कम ऑन यार अनु, हेच ओळखलंस का मला? गंमत केली रे. उद्या सेम टाईम सेम प्लेस. मीटिंग कन्फर्म. दुसऱ्या दिवशी आयरिश हाऊसमध्ये यश पुन्हा जेनीसमोर बसला होता. ती आज कालच्यापेक्षा जास्त सुंदर दिसत होती. आय एम सॉरी जेनी, मी काल तुला एकटीला सोडून गेलो. ॲक्च्युली मी काल थोडा डिस्टर्ब होतो. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. काल तू तुझ्या कंडिशन सांगत होतीस. ॲक्च्युली माझी एकच कंडिशन होती.
तुमच्या काही कंडिशन्स असतील तर प्लीज. नाही, माझी काहीच अट नाही आहे. तर मग आपण ही डील फायनल समजूया का? अनुने विचारलं. दोघांनीही एकमेकांकडे पाहून माना डोलावल्या. चीअर्स फॉर दिस क्यूट कपल म्हणत अजयने वाईनचा ग्लास उंचावला. तिघांनीही त्याला रिस्पॉन्स दिला. यश, माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे. काल तुम्ही मला जसं सोडून गेलात तसं त्या गावी जाऊ नका. मुंबईत ठीक आहे, पण मला तिकडचं मला काहीच माहीत नाही. यावर ते तिघेही हसायला लागले. नाही, मी तुला सांगितल्याशिवाय कुठेही जाणार नाही. प्रॉमिस. आज प्रॉमिस देतोयस? काल मात्र माझा जीव घेतलास. प्लीज यार अजा, किती टोमणे मारशील? अनु, पुढचा प्लॅन काय आहे? तू एक काम कर. उद्या जॉईन हो आणि घर शोधायला सुरुवात कर. फर्निचरचा जुगाड कर. लग्नासाठी सुट्टी घे आणि परत मुंबईला ये. तोपर्यंत मी इकडे सगळी तयारी करते. आणि हो, तुझं क्रेडिट कार्ड माझ्याकडे ठेवून जा. क्रेडिट कार्ड? ते कशासाठी? कशासाठी म्हणजे? जेनीला तुझी बायको म्हणून न्यायचं आहे, गर्लफ्रेंड म्हणून नाही. तिला साडी, ज्वेलरी, बाकीच्या ॲक्सेसरीज नको का? अरे हो, माझ्या ते लक्षातच नाही आलं. आणि आमच्या पार्किंगमध्ये तुझी I-20 धूळ खात पडली. जाताना ती घेऊन जा, पण तिथे माझ्याकडे जिप्सी आहे. कमाल करतोस यार यश. तू जेनीला जिप्सीमधून फिरवणार आहेस का? यार, तुम्हा मुलांना काही सेन्स नावाची गोष्टच नसते. अनु अजयकडे पाहत म्हणाली. जा ना बाबा यश, ती I-20 घेऊन. तुझ्यामुळे मला शिव्या ऐकाव्या लागतायत. अजय वैतागून म्हणाला. ओके ओके, नो प्रॉब्लेम. या कथेचा पुढचा भाग तुमच्यासाठी लवकरच घेऊन येत आहे. तोपर्यंत सबस्क्राईब करा. धन्यवाद.